नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या रायगड कट्टा चॅनलमध्ये। तर आज बघा मार्केटमधून एकदम फ्रेश अशी मच्छी मिळाली आहे। कोलंबी आहे खाडीची, सोनी मांदेळी आहेत आणि ह्या माशाला काय बोलतात मला माहिती नाही, पण हा एक मासा आहे आणि आपली सगळ्यांची आवडती चिंबोडी आहेत। तर आज भरपूर मच्छी आलेली आहे, शिवाय बोंबील पण आहेत। तर ही चिंबोडी मी दाखवते, हे बघा फ्रेश आहे, एकदम जिवंत आहे आणि भरलेली पण आहेत। पलटी करून दाखवते बघा। तर आज मी हा क्रॅब मसाला बनवणार आहे। लाल दिसतायत बघा, पिवळी लाल दिसतायत, भरलेली आहेत आणि वजनाने पण जड आहेत। तर आता मी सगळी मच्छी साफ करून घेते। तर ह्या तुकड्या ज्या आहेत माशाच्या त्या मी फ्राय करणार आहे। हा डोक्याचा भाग आहे, त्याचं मी सार बनवणार आहे थोडंसं घट्ट। आणि इथे सोनी मांदेळी आणि बोंबील आहेत, तर ते पण मी फ्राय करणार आहे। आणि आपला चिंबोडी मसाला, क्रॅब मसाला बनवणार आहे। आणि सगळं जेवण आपलं तुम्हाला तर माहितीच आहे, आगरी कोळी पद्धतीचं असतं। तर इथे मच्छी मी साफ स्वच्छ करून घेतली, त्यानंतर त्याच्यावरती मसाले टाकते। ते सगळ्यात आधी आलं लसूण पुदिना मिरची पेस्ट टाकली, त्यानंतर आपली घरगुती हळद, घरगुती आगरी मसाला, बस एवढंच। आणि चवीपुरतं मीठ आणि चिंचेचं कोळ टाकून आगरी कोळी पद्धतीने, साध्या पद्धतीने, कमी मसाल्यामध्ये, अगदी साध्या पद्धतीने सगळी मच्छी बनवणार आहे। हे बघा, चिंचेचं कोळ टाकते। इथे मी सार जे बनवणार आहे त्यात थोडी चिंचही घेतली आहे आणि ही मच्छी मी फ्राय करणार आहे। सगळे मसाले लावून घेते आणि 20 ते 25 मिनिटांसाठी मॅरिनेशनसाठी ठेवून देते। तर इथे तुम्ही आपल्या मसाल्यांचा कलर बघू शकता बघा। तर हे आपल्या रायगड कट्टाचे स्पेशल घरगुती मसाला आहे, आगरी मसाला। तर तुम्हाला जर का घरगुती हळद, घरगुती आगरी मसाला हवा असेल तर तुम्ही देखील हे ऑर्डर करून मागू शकता। त्यासाठीचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे। 20 ते 25 मिनिटांनंतर मी मच्छी बनवून घेतली आहे, अगदी साध्या पद्धतीने। लसणाची फोडणी, लसूण आणि हिंगाची फोडणी केली आणि छान सार बनवून घेतलं। हे बघा, हे डोक्याकडचं भाग थोडंसं मी त्याच्यामध्ये सार ठेवलं आहे, कारण मला जास्त नको हवं होतं, त्यामुळे थोडं असं दाटसरच मी बनवलं आहे। कसलं भारी दिसते बघा, चवीला एकदम भारी लागतं। आणि तेवढाच भारी आपला हा क्रॅब मसाला बघा, बघून तुमच्या नक्कीच जिभेला पाणी सुटलं असेल। तर हा क्रॅब मसाला कसा बनवला आहे किंवा चिंबोडीचं कालवण कसं बनवायचं आगरी कोळी पद्धतीने, त्याच्या रेसिपीज आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आहेत, तर त्या तुम्ही नक्की बघून घ्या। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे बघा। एकदम भारी आपला क्रॅब मसाला, कलर पण बघू शकता आपल्या आगरी कोळी मसाल्यांचा, घरगुती मसाल्यांचा। डांगा बघा किती मोठा आहे बघा, आहे की नाही भारी आपला क्रॅब मसाला। आणि इकडे मच्छी पण फ्राय करून झालेली आहे। तर हा मासा कसला होता ते मला माहिती नाही आहे, तर तुम्ही जर ओळखला असाल तर नक्की मला कमेंट करून सांगा की हा कोणता, या माशाला तुम्ही काय बोलता। तर इथे माशाच्या तुकड्या मी इथे फ्राय केल्यात, बोंबील फ्राय केलं आहे आणि आपली सोनी मांदेळ पण मस्त कुरकुरीत केलेली आहेत। तर असा हा आजचा जेवणाचा बेत आहे। आमचा हा आजचा जेवणाचा बेत तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आणि अशाच भन्नाट, तर्रीदार, चविष्ट, चटकदार, चमचमीत, मसालेदार आगरी कोळी रेसिपीज बनवण्यासाठी आमच्या रायगड कट्टाचे घरगुती हळद, घरगुती मसाला एकदा नक्की वापरा आणि त्यासाठी तुमची ऑर्डर लवकरात लवकर बुक करा। आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा। तर चला, जेवणाची तयारी झालेली आहे, या जेवायला। भेटूया आपण पुन्हा पुढच्या अशा छान व्हिडिओमध्ये, रेसिपीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय, टेक केअर, मस्त खा आणि स्वस्थ रहा।